जय लक्ष्मी माता। आपल्या सर्वांना कळलं असेल की मी लक्ष्मी मातेविषयी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे आणि मी लगातार प्रयत्न करत असते की एकदम सोपी प्रकारे असे कोणते उपाय आहे की ते मी आपल्या सर्वांना देते आणि तुम्ही करत आहे। कारण खूप मोठे मोठे उपाय दिले तर खूप कमेंट येतात की ताई नाही करणं होत आणि मी स्वतः सुद्धा नाही करत। म्हणून मी नेहमी प्रयत्न करते की या दिवाळीला सुद्धा आपल्याला असे कोणते सोपे उपाय सांगू की आपल्याला इझी पण जातील आणि लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती होणार। तर मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ, मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते। धनतेरस पासनं दिवाळीपर्यंत हे जे 3 दिवस आहे आपण काय सेवा करायला पाहिजे आणि काय आपण वास्तूनुसार आपल्या घरात बदल करायला पाहिजे याविषयी मी बोलणार आहे। जसं धनतेरसच्या दिवसपासून दिवाळीपर्यंत सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर सर्वात आधी जी घरची स्त्री असते तिचं स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला सर्वात आधी आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे। सेकंड दिवा तुळशीजवळ सकाळी सुद्धा लावायचा आहे आणि बाहेर 7 कलरमध्ये रांगोळी आपल्याला काढायची आहे की इंद्रधनुष्यासारखं 7 कलर, कारण आपल्याला वेलकम करायचं आहे। आणि या 3 दिवसमध्ये होत असेल तर घराची खिडक्या दरवाजे जास्त खुले ठेवा, कारण तुम्ही जेवढं ठेवणार तेवढं लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होईल। सेकंड, जसं आपल्याला आपल्या घरामध्ये असं कोणतं चिन्ह आहे आपल्या अध्यात्मामधलं की ते आपल्याला चारीकडनं सपोर्ट देईल। आपल्या घराचा मेन जो दरवाजा असतात त्याच्या बाहेरनं कुंकू घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडं केसर टाकायचं आणि थोडं गुलाबजल हे मिक्स करून आपल्याला 3 दिवस रोज सकाळी स्वस्तिक काढायचं आहे आणि मुखामध्ये मंत्र असला पाहिजे जय लक्ष्मी माता। तुमचं जिथे फॅक्टरी असेल, शॉप असेल, तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। सेकंड, संध्याकाळच्या टाइमला तुमच्या घरामध्ये हर एक 4 कोपऱ्यांनी 8 दिशेंनी दिवे लागले पाहिजे मातीचे, है ना। जसं संध्याकाळचा टाइम होतो 6 नंतर आणि 7:30 पर्यंत लक्ष्मीचा टाइम असतो या वेळेसमध्ये। आता सेकंड, आपल्याला आणखीन कोणतं काम करायचं आहे, आपल्या घरामध्ये धूप अगरबत्ती असते ती पेटवायची आहे। त्याच्यावरती दालचिनी माहिती आपल्याला, आपण स्वयंपाकामध्ये यूज करतो, दालचिनी मार्केटला मिळतं, याचं पावडर सुद्धा मिळतं। ते पावडर थोडं टाकून आपल्याला पूर्ण घरामध्ये आपल्या लुबान द्यायचा आहे, याने निगेटिव्हिटी निघेल। आणि आपल्या घराच्या मेन एंट्रीला होईल तेवढं गुलाबाचं इत्तर लावायचं आहे। जे मेन उंबरठा असते की नाही त्याच्यावरती तुम्ही स्वस्तिक काढता तिथे गुलाबाचा इत्तर लावा। असं म्हणतात की जिथं गुलाबाचा इत्तरचा सुगंध येतो तिथे साक्षात लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होतं। या 3 दिवसमध्ये काय, नेहमी आपल्या घराला अशाच प्रकारे स्वच्छ ठेवा। झाडू असेल, खराटा असेल तो एका साईडला ठेवा आणि कधीही ज्या प्रकारे आपल्या घरची तिजोरी कोणाला दिसत नाही त्याच प्रकारे आपल्या घरातला झाडू खराटा जो असतो जे आपल्या घराला क्लीन करतं ते कधीच दिसले नाही पाहिजे। दिवाळीला सुद्धा जुने झाडू खराट्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे, कारण हे लक्ष्मीचं प्रतीक आहे। याच दिवशी आपल्याला रोज 3 दिवस सकाळी तुम्ही जेव्हा स्वयंपाक करता, चपाती घ्यायची पहिली, त्याच्यावरती गाईचं जे तूप असतं ते तूप लावायचं आणि खायचा गुळ। तुमच्या घरासमोर येणारी जी पण गाय असेल या बाजूला कुठे असेल तिला नैवेद्य दाखवायचा आहे। तुमच्या घरचा पहिला नैवेद्य गाईला लागला पाहिजे आणि दुसरा नैवेद्य तुमच्या देवघरामध्ये। या 3 दिवसमध्ये या प्रकारे जेव्हा तुम्ही सेवा करणार तुम्हाला मेवा मिळणार। आणि 3 दिवस संध्याकाळी कमळगठ्ठ्याच्या माडीवरती तुपाचा दिवा लावून तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे, ओम धन धनाय नमः, ओम धन धनाय नमः। या प्रकारे 3 दिवस सेवा करा। तुम्हाला सांगते मी, तुमची दरिद्रता दूर जाईल, तुम्हाला स्वतःला पॉझिटिव्ह होईल, है ना। आपण घर आपलं जेव्हा क्लीन ठेवतो तर आपल्याला स्वतःला पॉझिटिव्हिटी वाटते। आणि याच 3 दिवसमध्ये तुमच्या घरात कन्या येऊ, सुहागन कोणीही आलं तरी तुम्हाला काहीतरी स्वीट देऊन त्यांना पाठवायचं आहे। तसं तर 12 महिने करायला पाहिजे, पण तुम्हाला वाटत असेल की संध्याकाळच्या टाइमला कोणी छोटी मुलगी येत आहे, कन्या येत आहे, कोणी येत आहे, तर तुम्हाला हळदी कुंकू सुद्धा करायचं आहे। याला लक्ष्मीचं प्रतीक म्हणतात, जसं लक्ष्मी संकेत आपल्याला देत आहे। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।